राहुल गांधींचा राहुल गांधींचा लोकशाहीचा नमस्कार. जंतर मंतरवरती नीट परीक्षा पेपर फुटीच्या विरोधामध्ये गेले अनेक दिवस झालं आंदोलन चालू होतं. त्यानंतर त्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आणि नीट परीक्षेमध्ये या पेपर फुटीमुळं 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांच्या विरोधामध्ये जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या एकमेव मागणीसाठी हे आंदोलन सुरू झालेलं होतं. परंतु गेले 20-22 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असूनही धर्मेंद्र प्रधानांनी मात्र राजीनामा दिला नव्हता किंवा जबाबदार जे त्यांचे नेते आहेत त्यांनी त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलेला नव्हता. परंतु सबंध देशभरामधून या विरोधामध्ये अनेक विद्यार्थी, अनेक पक्ष, अनेक संघटना, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर आज धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा काँग्रेसच्या वतीनं जल्लोष करून फटाक्यांची आतिषबाजी करून साजरा करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत विक्रमसिंह सावंत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, कारण गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती, विद्यार्थ्यांची असेल, काँग्रेसची असेल, NSUIची असेल, त्या मागणीला आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले. गेल्या अनेक दिवसापासून दिल्ली येथे जंतर मंतर या मैदानावर देशातील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा घोटाळ्याच्या संदर्भात एक आंदोलन पुकारलं होतं आणि त्या आंदोलनाला आज केंद्रीय मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्यानं आज एक मोठं यश या निमित्तानं प्राप्त झालेलं आहे. पण या आंदोलन करत असताना जवळजवळ 23 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 22 विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागले आणि एक विद्यार्थिनी आज या आंदोलनात शहीद झाली. पण अशा पद्धतीचे जुलमी या भाजप सरकारनं जुलूम केला आणि याच्या विरोधात सुद्धा आज आम्ही सकाळी सांगली जिल्हा काँग्रेस येथे जिल्हा काँग्रेस वतीनं त्याचबरोबर शहर काँग्रेसच्या वतीनं एक बैठक आयोजित केली होती की नेमकी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, तीव्र आंदोलन करण्यासाठी, पुढची दिशा ठरवण्यासाठी आज आम्ही बैठक बोलवली होती. आणि ती बैठक चालू असतानाच केंद्रीय मंत्र्यांचा या ठिकाणी राजीनामा झाला. त्यानिमित्तानं आज काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही जिल्ह्यात एक जिल्हा आनंदोत्सव साजरा केला. पण एक आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीनं येणाऱ्या काळात जे शिक्षणातील बदल आहेत ते बदल होणे अपेक्षित आहेत. जर ते बदल जर झाले नाहीत तर येणाऱ्या काळात सुद्धा काँग्रेस या प्रकारे तीव्र आंदोलन करून ते बदल करण्यास भाग पाडेल. नक्कीच आपल्याबरोबर NSUIचे जिल्हाध्यक्ष आहेत पृथ्वीराज चव्हाण. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, कारण विद्यार्थ्यांचं हे आंदोलन यशस्वी झालं असं वाटतं? सर्वप्रथम मी या देशभरातील जे विद्यार्थी आंदोलक आहेत व NSUIचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. कारण या देशात नीट परीक्षा झाली, यात जवळजवळ 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, यातून लाखो विद्यार्थ्यांचं आर्थिक, मानसिक, शैक्षणिक नुकसान झालं. हे सर्व चुकी या धर्मेंद्र प्रधान व NTAच्या सर्व चुकी होत्या. लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी जवळजवळ NSUIने या देशभरात 200 मोठ्या मोर्चा काढल्या आणि मी जंतर मंतरवरील सर्व विद्यार्थी आंदोलक असतील आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो. आता काय मागणी करताय, कारण जे आत्महत्या केलेले विद्यार्थी आहेत त्यांना काही त्यांच्या नातेवाईकांना भरपाई मिळावी, मदत मिळावी अशी मागणी आहे का? आणि जे काही आतापर्यंत चालत आलेलं जे राजकारण आहे त्याबद्दल संबंधितावर काय कोणता मागणी करताय? नक्कीच, कारण पेपरफुटीची ही पहिलीच वेळ नाही आहे. जवळजवळ भाजप सरकार 2014 पासून सत्तेत आल्यापासून जवळजवळ 250 ते 300 पेपर फुटलेले आहेत. काही दिवसामागे महाराष्ट्रात देखील TETचा पेपर फुटला. त्याचा देखील आम्ही NSUIच्या वतीने शिक्षण मंत्री दादा भुसे यांची गाडी अडवून निषेध केला. त्याच्यावरती आम्हाला गुन्हे दाखल झाले. हे सरकार, जे आंदोलक असतील ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात, त्यांना साम दाम दंडभेद वापर करून त्यांच्यावर हल्ले करून त्यांना गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जे विद्यार्थी आत्महत्या केलेले आहेत त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत केली पाहिजे अशी आमची मागणी राहील. आपल्याबरोबर भाभी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया.
काय सांगाल, कारण गेले महिनाभर झालं हे आंदोलन चालू होतं, आज राजीनामा दिलेला आहे. आत्ताच आपण बघितलं की जंतर मंतर जो प्रकार झाला, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला आंदोलन केलं, खरं म्हणजे हे सगळीकडे झालेलं आहे. पण प्रामुख्यानं कसं झालं आहे की हे आपण आपल्या मोबाईलवर किंवा इतर ह्याच्यावर बघतो, सोशल मीडियावर, पण त्यांनी पेपरला एवढ्या बातम्या कधी येऊन दिल्या नाही. पण ॲक्च्युली तिथे जे प्रकार घडले ते वेगळेच आहेत. म्हणजे काठीला मोळे टाकून त्या मुलांना मारायचं किंवा शॉक द्यायचे किंवा अशा अनेक प्रकार झाले, मुलींना त्रास द्यायचा, असे अनेक प्रकार करायचे त्यांचे झाले. आणि हे सगळं असताना सुद्धा कौतुक करायला पाहिजे की ह्या विद्यार्थ्यांचं, तरीही ते विद्यार्थी हटले नाहीत. म्हणजे त्यांनी आपला हे सोडला नाही की का ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याच्या आईवडिलांचं काय, त्यांचं पुढं भवितव्य काय, आणि आहेत त्या विद्यार्थ्यांचं पुढं भवितव्य काय आहे. आणि असं जर आता ह्यांनी सांगितलं तसं 11, 12, 13 वर्ष जर हेच चालू राहित असेल, पुढे त्यांनी काय करायचं. त्यामुळं आज राहुल गांधींनी ह्याच्यामध्ये जो भाग घेतला आणि त्यांनी ह्याच्यासाठी जे केलं ते खरंच खूप आपल्या विद्यार्थ्यांचं केलेलं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधी हे राजीव गांधींचे चिरंजीव आहेत. ज्या राजीव गांधींना स्वतः मृत्यूला सामोरे गेले, ज्या इंदिरा गांधींची हत्या झाली, जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे देशासाठी सगळी संपत्ती आपली जाहीर केली आणि दिली, त्या घराच्या बाबतीत तुम्ही राहुल गांधींना ओढून रस्त्यावर आणता. म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा काय वाटत नाही की बाबा हे काय आहे. त्यांचं सगळ्यांचं योगदान आहे ह्यासाठी, आपल्या देशासाठी. तर त्यामुळं हे जे झालं हे चुकीचं आहे आणि त्यामुळं त्यांना धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देणं योग्यच होतं आणि ते केलं, लवकरात लवकर केलं. पण ते करण्याच्या आधी ज्या लोकांचा त्रास झाला आहे, प्रामुख्यानं मुलींना त्यांनी त्रास दिला, हे किती चुकीचं आहे. आणि त्यांनी आदल्या दिवशी जे त्यांचे अधिकारी होते ते अधिकारी बदलले आणि दुसरे अधिकारी आणले. तुम्ही टी व्हीमध्ये बघितलं असेल, दगडांचा ट्रक भरलेला होता, काचा होत्या. हे कुणी आणलं? म्हणजे हे जे सगळं केलं हे त्या मुलांना त्रास देण्यासाठीच केलं. पण सुदैवानं राहुल गांधी सगळ्यांच्या बरोबर खंबीरपणे उभा राहिले. आज सुदैवानं सगळे खासदार दिल्लीमध्ये होते, सुदैवानं विशालदादाही तिथं होते. विशालदादाही आणि प्रियंका गांधी दोघांनाही जेलमध्ये त्यांनी टाकलं. नंतर त्यांनी रात्री सोडलं. नंतर तरीसुद्धा राहुल गांधी दुसऱ्या दिवशी गप्प बसले नाहीत. सगळे खासदार मिळून परत ते बसमधून गेले आणि परत त्यांनी करायचं ठरवलं. पण ह्या लोकांनी त्यांना कुठेही थांबवून दिलं नाही. मग शेवटी ते महात्मा गांधींच्या समाधीवर गेले आणि त्यांनी काहीतरी निर्णय घेतला. अशी ही परिस्थिती आहे. म्हणजे आज ही युवा पिढी आहे, ह्यांना तुम्ही समजून घ्यायला तयार नाही आहे. अशी आजची परिस्थिती आहे. जे आज झालं ते चांगल्यासाठी झालं आहे आणि जे युवा पिढीने हे धाडस केलं त्याबद्दल खरं म्हणजे सांगायला म्हणजे त्यांना त्रास झाला. पण हे मला अभिमान वाटतो ह्या युवा पिढीचा, की खरंच त्यांचं खूप अभिमान वाटतो आणि त्यांनी हे जे कार्य केलं आपल्या देशासाठी हे योग्य आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी देशातील युवा पिढीनं जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा शेवट या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानं झालेला आहे. आणि ही जी युवा पिढी आहे, भविष्यातला जो आपला देश आहे, तो देश, ती युवा पिढी आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला होता की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाच घ्यायचा, तो राजीनामा आज त्यांनी दिलेला आहे. आणि कुठंतरी या युवा पिढीची मागणी मूर्त स्वरूपामध्ये आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. या आंदोलनादरम्यान ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली होती, एका मुलीचा मृत्यू या मारहाणीमध्ये झाल्या, अशा 22 मुलांचा मृत्यू यामध्ये झाला. अशांच्या नातेवाईकांनाही सरकारनं ठाम अशी ठोस अशी मदत केली पाहिजे, अशा तऱ्हेची मागणीही काँग्रेसच्या वतीनं केली जाते आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.